All of you? We have organized a 1-hour training program for MS Word and MS Excel. Microsoft Word and Microsoft Excel is being used for day-to-day activities by students, lawyers, and it's a part of practical third paper of e-banking also. At the same time, apart from academic use, we also use these applications for various purposes, especially the PowerPoint presentation, Excel and Word are being used all over the world. Today's program is going to be focused on Microsoft Word and Excel. We are just going to pinpoint the main area rather than going extensively in detail. We will be focusing on important things which you are supposed to know and the tips and tricks which are involved in using of these applications. छोट्या प्रेझेंटेशन मध्ये स्टार्ट करण्यापूर्वी थोडंसं कम्प्युटर फंडामेंटल जाणून घेऊया आपण. सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे तर व्हॉट इज कम्प्युटर. Computer is an electronic device which accepts data from user, process it as per instruction and gives us useful information. ठीक आहे. डेटा कसं केलं जातं, कम्प्युटरचं प्रोसेसिंग कसं केलं जातं हे एक्सप्लेन करण्यासाठी ही ब्लॉक डायग्राम तयार केलेली असते. ह्याच्यामध्ये बघा, फर्स्ट येतं इनपुट युनिट, देन CPU दॅट इज प्रोसेसिंग युनिट अँड देन आउटपुट युनिट. इनपुट युनिट म्हणजे ज्याच्या थ्रू तुम्ही कम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड करता. मग ते स्कॅनर असू शकतं. हे सगळं आहे असं तुम्ही हिंदीमध्ये प्रोव्हाइड करा, इंग्लिशमध्ये प्रोव्हाइड करा, कन्नडमध्ये प्रोव्हाइड करा, ज्या भाषेत तुम्ही इनपुट प्रोव्हाइड कराल आहे असं स्टोरेज युनिट काय करतं, मीन्स CPU काय केला जातो, तुमच्याकडून आहे असं ॲक्सेप्ट करतो. बोल्ड करता, बोल्ड जे काही सिलेक्टेड टेक्स्ट असेल ते बोल्ड होतं. जो काही कलर सेट कराल तो त्याला अप्लाय केला जातो. जे काही बॅकग्राऊंड द्याल तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या डॉक्युमेंटमध्ये चेंजेस केले जातात. कॅल्क्युलेशन असेल, तुम्ही कॅल्क्युलेशनसाठी टॅली हे सॉफ्टवेअर वापरता किंवा एक्सेल वापरलं जातं. तर ह्याच्यामध्ये येतात सगळे अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट्स. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे सगळं जे काही आहे हे कशामध्ये केलं जातं, CPUमध्ये. पण CPUचं दोन भागामध्ये डिवायडेशन असतं. एक तर मेमरी असते आणि दुसरं असतं कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट आणि ALUचं लॉंग फॉर्म आहे अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. ह्याच्यामध्ये तुमचं कॅल्क्युलेशनशी रिलेटेड पार्ट सगळा स्टोअर केला जातो. कंट्रोल युनिट म्हणजे काय, तर तुम्ही जे काही कम्प्युटरवर करता ॲट अ टाइम तुम्ही सॉंग्स ऐकू शकता, प्रिंटिंगला पेजेस देऊ शकता, नेट तुमचं ॲक्टिवेट असतं, त्याच्यानंतर तुमचं टायपिंग चालू असेल, तर एका वेळेस जे काही काम चालू असेल त्या सगळ्यावर कंट्रोलिंग ठेवण्याचं काम कोण करत असतं, कंट्रोल युनिट करत असतं. आणि स्टोरेज म्हणजे मेमरी, आणि हे सगळं तुमचं कशामध्ये असतं, CPUमध्ये असतं. त्याला आपण म्हणतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि त्यालाच म्हटलं जातं ब्रेन ऑफ अ कम्प्युटर. आणि ह्या सगळ्यामध्ये प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला कुठं डिस्प्ले होतं, हे आउटपुट युनिटमध्ये, म्हणजे एकतर मॉनिटर किंवा मग प्रिंटरवरती. ठीक आहे. हार्ड कॉपी आउटपुट मीन्स काय, सपोज तुम्ही एखादी प्रिंट काढली आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की फॉन्ट चुकला, लगेच तुम्ही चेंजेस करू शकता. मग ज्या आउटपुटमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता त्याला म्हटलं जातं सॉफ्ट कॉपी आउटपुट. इनपुट आउटपुट हार्डवेअर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. आता दोन महत्त्वाचे पार्ट दुसरे, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. हार्डवेअर बघितले आपण, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, स्कॅनर. तसंच सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या जनरेशन किंवा वेगवेगळी डेव्हलपमेंट केली जाते, त्याच्यासाठी वापरलं जाणारं सिस्टीम सॉफ्टवेअर असतं. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे एंड युजर सॉफ्टवेअर म्हणून वापरलं जातं. एंड युजर म्हणजे काय, वी आर द पीपल, जे आपण कॉम्प्युटर यूज करणारे आहोत त्यांच्यासाठी आहे. जसं आता थोडं पूर्वी कसं होतं, कम्प्युटर ज्यावेळेस प्रॅक्टिकली वर्किंग करण्यापूर्वी त्याच्यामध्ये जी काही प्रोसेस होत होती, जी नवीन क्रिएट करायची आहे, ह्या सगळ्यासाठी पर्टिक्युलर कमांड वापरली जायची. कॉपी पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जस्ट काय करता, फाईल सिलेक्ट करता, राईट क्लिक यूज करू शकता किंवा मेनूचा वापर करता. तसं डॉसमध्ये नव्हतं. तिथं सगळीकडे काय वापरलं जायचं, कमांड वापरली जायची. म्हणून त्याला म्हटलं जायचं कमांड युजर इंटरफेस, CUI. आणि ते फार डिफिकल्ट होतं. म्हणजे सपोज मला एखादी फाईल कॉपी करायची एखाद्या सोर्सवरून आणि दुसऱ्या ठिकाणी पेस्ट करायची आहे, तर ती फाईल कुठं आहे हे सगळं पाथ मला लक्षात ठेवणं गरजेचं असायचं. प्लस ज्या ठिकाणी ठेवायचे तो पूर्ण पाथ मला परत द्यावा लागायचा. ठीक आहे. आता विंडोजमध्ये तुम्ही काय करता, तसं करता का, नाही, डायरेक्ट फाईलवर राईट क्लिक करता, कॉपी करता आणि जिथं पाहिजे तिथं जाऊन पेस्ट करता. काही गरज नाही तुम्हाला पाथ सगळा लक्षात ठेवायची. ठीक आहे. मग ह्याच्यावरच दुसरा
नवीन सिस्टीम तयार करण्यात आली, विंडोज आहे आणि युनिक्स, आणि ज्याच्यामध्ये ग्राफिकली प्रत्येक आयकॉन रिप्रेझेंट केले जाते. जसं की विंडोजमध्ये रिसायकल बिनचा, माय कॉम्प्युटरचा, इंटरनेट एक्सप्लोररचे हे आयकॉन दिलेले असतात की जेणेकरून सपोज मला काही माहिती नाही आहे पण त्या आयकॉनवरून माझ्या लक्षात येऊ शकतं की तो आयकॉन कशासाठी यूज करायचा. आणि ॲट अ टाईम आपण एकापेक्षा जास्त कामं ह्याच्यामध्ये करू शकतो, म्हणून ह्याला म्हटलं जातं मल्टी युजर और मल्टी टास्किंग सिस्टीम. MS ऑफिस हे इन जनरल वापरले जाणारे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. ह्याच्यामध्ये आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड, इट प्रोव्हाइड एव्हरीथिंग टू प्रोड्यूस प्रोफेशनल लुकिंग डॉक्युमेंट्स, communicate your ideas and share information with others. Then its computer components are Microsoft Excel, makes it easy to build spreadsheets and then use, share and analyze the data, as well as provide reports and present the data graphically. Microsoft मध्ये वेगवेगळे ॲप्लिकेशन आहे. ब्ल्यू कलर वर्डसाठी आहे, एक्सेलचा सिम्बॉल आहे हा, त्याच्यानंतर आउटलुक, ॲक्सेस, ठीक आहे. पण 10 मध्ये टॅब आहेत. पूर्वी कसे होते, फाईल, एडिट, व्ह्यू, मेनू होते, मेनू बार असायचे. तसं 2007 मध्ये त्यांनी टॅब केले, ग्रुपिंग केलेलं आहे. म्हणजे फॉन्टशी रिलेटेड जर फॉन्ट बदलायचा आहे, फॉन्टची साईज असेल, कलर असतील, त्याला बॅकग्राऊंड स्टाईल चेंज करायची असेल किंवा बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन इफेक्ट द्यायचे असतील तर हे सगळं तुम्हाला फॉन्ट ग्रुपमध्ये दिलेलं आहे त्यांनी. पॅरेग्राफशी रिलेटेड तुम्हाला नंबर्स, बुलेटिंग द्यायचे असतील, अलाइनमेंट सेट करायचे असेल तर पॅरेग्राफ नावाचा ग्रुप तयार केलेला आहे. असं प्रत्येक टॅबमध्ये तुम्हाला वेगवेगळे ग्रुप दिलेले. सगळ्यात वरती टायटल बार असतो, त्याच्यानंतर ह्याला टॅब बार म्हटलं जातं. प्रत्येक टॅबनुसार एक आडवी पट्टी खाली चेंज होते, त्याला रिबन असं म्हटलं जातं. आणि ह्या प्रत्येक रिबनमध्ये हे ग्रुप्स असतात. एका फाईलमध्ये एका पेजला जे द्याल ते सगळ्या पेजला अप्लाय होणार आहे. सपोज मला प्लेन कलर नको आहे, मला वेगळा इफेक्ट हवा आहे तर फिल इफेक्ट्समध्ये बघा इथं 1 कलर, 2 कलर, त्याचं शेडिंग चेंज करता येतील तुम्हाला. तुम्ही त्याचं डायरेक्शन चेंज करता येईल. ठीक आहे. पेज कलर, फिल इफेक्ट्स, देन टेक्स्चर, वेगवेगळी टेक्स्चर इथं दिलेली आहे. सपोज मी हे टेक्स्चर घेतलं, वॉटर ड्रॉपलेट नावाचं, हा पद्धती. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉरी, जे पेज कलर किंवा बॅकग्राऊंड सेट केलेले आपण ते मात्र प्रिंटिंगमध्ये येणार नाही. बघा बॉटम म्हणजे काय, तर आता ज्या पेजवर माझं कर्सर आहे त्याच पेजच्या एंडला माझी फुटनोट तयार होणार आहे. आणि एंडनोट म्हणजे अख्खं बघा त्याला म्हटलं जातं एंडनोट. ठीक आहे. आता आपण यूज करूया फुटनोट. बघा पेजच्या बॉटमला माझा कर्सर आलेला आहे आणि मी तुम्हाला फुटनोट ॲड करता येते. सम नावाचं फंक्शन दिलेलं आहे. एक्सेलमध्ये काय महत्त्वाचं आहे तर ज्या ठिकाणी तुम्हाला आन्सर डिस्प्ले करायचं आहे ती सेल आधी सिलेक्ट असणं तुमचं गरजेचं आहे. बाय डिफॉल्ट त्याच्या लाईनमध्ये जेवढे नंबर्स असतील, ज्या सेल असतील तो सिलेक्ट करतो. फक्त एंटर की प्रेस करा. ठीक आहे. आता दुसऱ्या सेलचं पण मला सम काढायची आहे. ठीक आहे. ऑटोमॅटिक त्या लाईन मधलं त्यानं घेतलं. आता थर्ड आन्सर काढताना तो काय करतो बघा, काय घेतलं त्यानं, वरच्या लाईन्स घेतल्या सम करण्यासाठी. मला आडव्या सब्जेक्टची सम करायची आहे, वरच्या ह्याची नाही करायची आहे. तर बघा माऊसने हे सगळे सब्जेक्ट परत सिलेक्ट करा. आता हे एक एक करत बसायची गरज नाहीये. कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही फंक्शन वापरून, हा शब्द गरजेचा आहे की फंक्शन वापरून जर आन्सर काढलेला असेल तर तुम्हाला ड्रॅग केल्यानंतर बाकी सगळीकडे फॉर्म्युला ऑटोमॅटिक कॉपी पेस्ट केला जातो. मग कसं झालंय, ब्लॅक कलर झालाय, ह्याला म्हटलं जातं ड्रॅग करणं आणि माऊसचं पॉइंटरनं हे सगळं ड्रॅग करा. ऑटोमॅटिक त्याने चेंज केलेले.
म्हणजे एका ठिकाणी फक्त आपण ॲव्हरेज फंक्शन मध्ये ॲव्हरेज नावाचा ऑप्शन आहे. ॲव्हरेज घेताना टोटल पर्यंत तो सिलेक्ट करतो. तर ॲव्हरेज फंक्शन मध्ये टोटल घ्यायचं नाहीये, फक्त जेवढे सब्जेक्ट आहेत त्या सेल सिलेक्ट करायचे. एका ठिकाणी काढा आणि पुढे सगळं काय करा, ड्रॅग करा. ह्याच पद्धतीने तुम्हाला ग्रेड डिस्प्ले करता येते. ग्रेड आता इथं फंक्शन तसे भरपूर घेण्यासारखे तुम्हाला फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन असं पण डिस्प्ले करता येतं. आत्ता इथं आपण ग्रेड फक्त इफ फंक्शनचा वापर करून घेणार आहे, ती म्हणजे पास और फेल. आणि सिलेक्ट ऑल म्हणतात ती परत सगळे पेपर तुमचे डिस्प्ले होते. ह्याला म्हणतात फक्त फिल्टर. ठीक आहे, एवढं लक्षात आलंय. त्याच्यानंतर प्रत्येक शीट तुम्हाला एक्स्ट्रा इन्सर्ट करता येते. रोज, कॉलम सगळे इन्सर्ट करता येतं. बघा, सपोज ह्या शीटपेक्षा जास्त मला शीट इन्सर्ट करायच्या आहे, तर ह्या शीटवरती राईट क्लिक, इन्सर्ट म्हणा, वर्कशीट, ओके. आभार मानतो. तसेच गौरी शिंदे मॅडम तसेच कोळेकर सरांनी जे काही ते श्रम घेतले ते खरंच चांगल्या स्वरूपाचे होते. त्यातून बरंच काही शिकायला मिळालं. अशा गोष्टी ज्या मला देखील माहीत नव्हत्या की म्हणजे इनपुट डिव्हाइस वगैरे ह्या तर किरकोळ होत्या, पण ज्या गोष्टी इंटरनली म्हणजे समचे जे अझम्पशन्स वगैरे असतील ते माहीत नव्हते, ते आज मला इथे नक्कीच कळाले. तसेच इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे देखील आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम एकदम शांतपणे ऐकून घेतला व समजून घेतला.